तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाज्योती टॅब योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्याच्यामध्ये डॉक्युमेंट किती कोणकोणते लागणार आहेत आणि अप्लाय कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये टक्केवारी काय लागते 10वी मध्ये, तर अशा प्रकारचे मला सांगणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास आत्ताच उत्तीर्ण झाला असाल तर त्यांच्यासाठी ही योजना आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला 60% पर्यंत तुम्हाला इथे टक्केवारी लागणार आहे आणि इथे अप्लाय कसं करायचे आणि ह्याची डेट काय, लास्ट डेट, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे पण 10वी पास आउट फ्रेंड आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका। तर ही योजना आहे फ्री टॅबलेट योजना। त्याच्यासोबत तुम्हाला इथे टॅबलेटसोबत तुम्हाला एक सिम कार्ड, नेट असं तुम्हाला पूर्व तयारी करण्यासाठी इथे देण्यात येणार आहे। तर बघू शकता विद्यार्थ्याची निवड कशी होणार आहे। तर विद्यार्थ्याची निवड 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। तर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की मागील विद्यार्थ्यांना 10वीला 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे इथं आवश्यक आहेत। तर अशा प्रकारची ही निवड इथे करण्यात येणार। तर इथे बघू शकता अशा प्रकारे इथे तर विद्यार्थ्यांना पात्रता कसे ठरवणार विद्यार्थी, तर इथे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गात असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा, सन 2025 मध्ये 10वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षणाचा लाभाकरिता पात्र राहील, असं इथे एवढे त्यांची लाभार्थी पात्रता इथे सांगितलेलं आहे। तर फ्री टॅब योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते तर बघून घ्या। तर आधार कार्ड लागणार आहे, दोन्ही बाजूस लागणार आहे ॲड्रेस सहित, तसेच रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र हे एक लागणार आहे, 10वीचे मार्कशीट लागणार आहे आणि 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यास त्याचा एक बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे तुमच्या कॉलेजचा, तसेच दिव्यांग असल्यास दाखला आणि अनाथ असल्यावर त्याचा एक दाखला तुम्हाला इथे लागणार आहे। अशा प्रकारचे टोटल तुम्हाला 8 डॉक्युमेंट इथे लागणार आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे दिलेली आहे। तर फ्री मोफत टॅबलेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे पहिली 20 जून होती, तर आता 31 जून ही वाढवण्यात आलेली आहे। काही फेरबदलात झाला किंवा मुदतवाढ झाली तर वेबसाईटवरती अपडेट करण्यात येईल। तर 31 तारखेच्या वरी पण ही अपडेट होऊ शकते। तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। तर या योजनेसाठी अपात्र कोणकोणते विद्यार्थी ठरू शकतात, तर इथे जनरल, SC, ST, EWS आणि प्रवर्गाचे असाल तर इथे अर्ज करू शकणार नाहीत। तर खालील फक्त इथे OBC कॅन्डिडेट्स इथे ह्या योजनेचा अर्ज करू शकतात, अशा प्रकारचे इथे सांगितलेलं आहे। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अजून काही अपडेट घेऊन।